तब्बल 100 वर्षापूर्वी गंधर्व नाटक कंपनीचं एक विनोदी संगीत नाटक मराठी रंगभूमीवर आलं आणि या नाटकाने मराठी रसिकांच्या हृदय मनात अक्षरशः कल्लोळ केला। हे नाटक म्हणजे संगीत संशय कल्लोळ। हा सुवर्ण ठेवा आता पुन्हा रसिकांच्या भेटीला येतोय। राहे सादर करीत आहे गोविंद बल्लाळ देवल लिखित निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित संगीत संशय कल्लोळ। तुम्हाला मंगळ अत्यंत अनिष्ट असून लग्नाची बायको काही तुम्हाला लाभायची, तेव्हा तुम्ही त्या भानगडीत पडू नका। लग्नात काही प्रकार करून पाहिलात तर तेव्हा एखाद्या उत्तम चालीरीतीच्या नायकिणीच्या मुलीबरोबर विवाहाच्या स्त्रीप्रमाणे संसार सुख घ्या। गणपतराव बोडस, छोटा गंधर्व, वसंतराव देशपांडे, राम मराठे, दाजी भाटवडेकर, ललिता केंकरे, भक्ती बर्वे, विजया मेहता, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ यासारख्या नटश्रेष्ठांनी अजरामर करून ठेवलेलं हे संगीत संशय कल्लोळ आता तुमच्या पुढे घेऊन येतोय सध्याचा आघाडीचा शास्त्रीय गायक राहुल देशपांडे। त्याच्या बरोबरीनेच अमेय वाघ, दीप्ती मते, प्रियांका बर्वे, सायली फाटक, सिद्धार्थ मेनन यांच्याही या नाटकात तितक्याच महत्त्वाच्या भूमिका आहेत। घरची ते पिंजवणी आणि पॉसरची ते मिठा पाणी। ए बोरी आलीस का शुद्धीवर? आता काय करावं? गाला जवळ तोंड दुसऱ्या कुणाची नाही, निदान त्या सूर्यनारायणाची तरी लाज धरा म्हणते मी। अरे खऱ्या गोष्टीला लाज कसली? ही आपल्या मनमोहनाची तसबीर हातात घेऊन तिची असे करून मुद्दे घेताना तिला चौराशी कवटाळून जाताना मी तुला प्रत्यक्ष पाहतोय, तरी तुला या घराबाहेर हाकून द्यायचं माझ्या मनात येत नाही। हा माझाच निर्लज्जपणा नव्हे काय? अहो जरा एकदा बाहेर काढून दाखवा। काय बाहेर? अहो ती तस्बीर एकदा हातातूनच पाहतो। कसली हो? त्या चिताराच्या पोरानं कागदाच्या चितोऱ्यावर काहीतरी रंग भासला झाला। बाहेर तरी काढा, एकदा बघून देतो। आपल्यासारख्यानं तसदी घेण्यासारखी मुळीच नाही। संशय कल्लोळ हे एक मूळ गद्य नाटक होतं फाल्गुनरावांचं फार्स म्हणून। तर जेव्हा गंधर्व कंपनीने घेतलं तेव्हा त्याच्यामध्ये ते संगीत झालं। म्हणजे तसंही ते जर आपण संगीत त्याच्यातनं बाजूला काढलं, बाहेर काढलं तर हे नाटक होऊ शकतं। म्हणजे रूढार्थाने हे काही संगीत नाटक नव्हे, त्याच्यात नंतर गाणी घातली गेलेली आहेत आणि ती गाणी घातली कारण बालगंधर्वांसारखा मातब्बर माणूस त्याच्यामध्ये शिरला म्हणून। पण त्या गाण्यांची मोहिनी एवढी आहे संशय कल्लोळमध्ये की असं वाटतं की हे गाणं आलं नाही तर हे नाटक पुढे जाणार नाही की काय, इतकं त्या नाटकामध्ये ते समरस होतं। प्रामाणिकपणे असं वाटतं की प्रतिभा होती त्या सगळ्या माणसांमध्ये, की त्यांना असं काहीतरी अशी कलाकृती बनवता आली की जी एव्हरग्रीन राहणार। मला वाटत नाही की हे जे नाटक आहे ते तुम्ही कितीही पुढे सादर करा हे आउटडेटेड होणार आहे असं मला वाटत नाही। कारण आपण पाहिलं तर 1893 साली हे नाटक, या नाटकाचा अनुवाद झाला होता, तर त्याचा विचार करता त्याच्यात किती मॉडर्न एलिमेंट्स आहेत हे आपल्याला दिसतं। एक लिव्ह इन रिलेशनशिपचं त्याच्यात एक धागा आहे, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा त्याच्यात एक दुसरा धागा आहे, म्हणजे जो खरं तर बेस आहे या नाटका सगळ्याचा, जे आत्ता किती उफाळून येतंय हे आपल्याला दिसतंय, की जे फार समोर यायला लागले आत्ताच्या काळात। तर मला वाटतं ही सगळी लोक जी होती तेव्हा, म्हणजे बालगंधर्व म्हणा, गोविंद बल्लाळ देवल म्हणा, केशवराव भोसले, हे प्रतिभावंत आणि विजनरी माणसं होती एवढंच मला वाटतंय। सांगतात ना कुठल्याशा देशात म्हणे बायका नवऱ्यांना गुलामाप्रमाणे राबवतात, तसं झालं पाहिजे बघितलं। म्हणजे आमच्या चुली पुढे शिपाई आणि दाराबाहेर भागूबाई अशा नवरोबांचे डोळे उघडतील, अंजन मिळेल अंजन। त्यामुळे नेहमी कर्मकट नेहमीचीच आहे। अहो पण महाराज, ती जेव्हा तुमचे प्राण झाली होती त्यावेळी माझे प्राण इथे असे तडफडत होते।
90 वर्षांपूर्वीची भाषा, त्या काळाची संस्कृती तेव्हाची, त्या काळातलं एक 55 वर्षाच्या माणसाचं पात्र प्ले करणं, मला असं वाटलं होतं की एकतर आर्यापार आहे, म्हणजे एकतर पूर्णपणे नाही जमणार मला, किंवा जमलं तर खूपच जास्त मौज येईल या सगळ्या. तर मला असं वाटतं आत्तापर्यंत तरी आमचे काही प्रयोग झालेले आहेत ते बघता लोकांचा भरघोस रिस्पॉन्स आहे, आणि ज्या रिॲक्शन्स येत आहेत लोकांकडनं त्याला मला आयुष्यात ही खूप आनंद देणारी गोष्ट आहे, आणि पुढे खूप वर्ष मला यांनी माझा आत्मविश्वास टिकून राहील असं वाटतं. तुझ्यासारखं नवरा मिळायला तपश्चर्याच केली पाहिजे. ते आमचे जंगली महाराज. हे कोण? मी जंगली महाराज तुझ्या या गुलशबू महाराजांना भेटायला. ही ऐकिवात होते की अतिशय मोठ्या मोठ्या ऍक्ट्रेसेसनी ही भूमिका केली आहे आणि त्याचा लोकांच्या मनावर खूप मोठा पगडा आहे. हे करत असताना एक अग्निदिव्य होतं की कृत्तिका म्हणजे तिच्यामुळे आणि फाल्गुनरावमुळे अख्खं नाट्य घडतं, तर ते उत्तमच करायला पाहिजे. त्यामुळे ते दडपण आलं, पण त्या दृष्टीने आम्ही भाषेचा अभ्यास केला, त्या कॅरेक्टरच्या छोट्या छोट्या लकबी, आणि हे सगळ्यांच्या दिग्दर्शकांनी आमच्याकडून खूप छान करून घेतलं. त्यामुळे ही भूमिका करताना खूप मजा आली. या नाटकामध्ये रेवतीची भूमिका करते. ही एक 17-18 वर्षांची नायकिणीची मुलगी आहे आणि अतिशय गोड, अल्लड अशी आहे, सेन्सिटिव्ह आहे खूप, आणि सेन्सिबल पण आहे. म्हणजे मला वाटतं या नाटकामध्ये एकटी शेवटपर्यंत ती उरते की जी संशय घेत नाही, आणि या भूमिकेला मी खूप म्हणजे माझ्यासारखी खूप आहे ही भूमिका, त्यामुळे मी रिलेट खूप करू शकते या भूमिकेशी. सगळी मंडळी जी याच्यामध्ये कामं करतायत ही मला सांगावं असं वाटतं की ही 23 आणि 24 वर्षाची पोरं आहेत सगळी, आणि सगळी प्रायोगिक रंगभूमीवरती आहेत. आमचा डिरेक्टर जो आहे निपुण धर्माधिकारी तो स्वतः 23 वर्षाचा आहे. त्याच्यामुळे आत्ता संशय कल्लोळ चालणं किंवा आत्ता संशय कल्लोळ आम्हाला भावणं याच्या मागे मला असं वाटतं की आत्ता जो काही कंटेम्पररी विचार आहे, इतकं कंटेम्पररी नाटक आजही वाटतंय, इतकं कंटेम्पररी, इतकं फ्रेश आजही वाटतं. त्याच्यामुळे हे खूप चांगलं जमून आलंय, आणि आमची तालीम पण इतकी छान जमलेली आहे, आमचं बॉन्डिंग पण इतकं चांगलं झालेलं आहे. मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी संपूर्ण नाटकामध्ये खूप छान उठून दिसतात. संगीत संशय कल्लोळ, संगीत कट्यार काळजात घुसली यासारख्या नाटकाद्वारे मराठी रंगभूमीवर पुन्हा संगीत नाटकं आणणाऱ्या राहुल देशपांडे आणि त्याच्या टीमला हाऊसफुलच्या अनेक शुभेच्छा.